ओम नमो पौंडरिक पांडुरंग बुद्धाय नमः। पाली धम्मलिपी बुद्ध विचाराचे साधू संतांच्या अभंगातून घेतलेले विचार आणि या विचारांना वाहिलेले हे बुद्ध विटेवरी चॅनल आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे। आपण मला गेल्या व्हिडिओला जो प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे, कारण अशा पद्धतीची साथ मला यापूर्वी कधी मिळाली नव्हती। जवळजवळ 300 व्हिडिओ काढले मी, परंतु यावेळेस मात्र अगदी 2 दिवसात मला 21,000 व्ह्यूज मिळाले। तद्वतच लाईक देखील 593 लोकांनी केलं आणि कमेंट्स देखील 167 कमेंट आल्या। त्यापैकी काही कमेंट्स चांगले आहेत। मला अद्याप तरी काही कोणी कमेंट्स अशी वेगळ्या पद्धतीची नकारात्मक दिलेली नाही, म्हणून काही कमेंट दोन तीन कमेंट देतो, कारण आजचा व्हिडिओ हा अत्यंत महत्त्वाचा आहे। आणि हे पहा, बुद्ध विटेवरी या चॅनलचे व्हिडिओ हे सर्वस्वी ज्ञानावर अवलंबून असतात। केवळ एंटरटेनमेंट नव्हे, केवळ मौज मजा म्हणून नव्हे। म्हणून एवढा मोठा प्रतिसाद आपण दिलात त्याच्याबद्दल देखील मी आपला अत्यंत आभारी आहे। तर बाबुराव सरोदे त्यांनी काय मला सांगितलं, त्यांनी कार्ल जॉन्सनचा उल्लेख, म्हणजे ज्याच्या संदर्भात आपण व्हिडिओ बनवला त्याचा उल्लेख त्यांनी काय केला, कारल्या वगैरे। माझी विनंती राहील सरोदे दादांना, दादा असा उल्लेख नको करायला, तो चुकला असेल, आपण चुकत नाही ना। तसंच रवी गायकर यांनी काय सांगितलं की नितीन महाराज हे ग्रेटच आहेत, म्हणजे त्यांनी सांगितलं, त्यांची माझी तुलना केली। नितीन महाराज एक चांगले ते सुद्धा यूट्यूबर आहेत आणि त्यांच्या व्हिडिओमधून सुद्धा चांगले मार्गदर्शन होतं। पण मला आमच्या रवी गायकर दादाला सांगायचं आहे की नितीन महाराज हे ग्रेट आहेतच, परंतु नितीन महाराज यांना मोबाईलमध्ये प्रसंगानुरूप ते दृश्य दाखवण्याची जी ज्ञान आहे ते माझ्याजवळ नाही। म्हणून नितीन महाराजांच्या व्हिडिओला जे अधूनमधून चित्र दाखवले जातात, रंगीबेरंगी वगैरे कसे असतील तसे, तर तशी सुविधा किंवा तसं ज्ञान मला या मोबाईलचं नसल्यामुळं तशी सुविधा दाखवतात तसं मला चित्रण दाखवता येत नाही। केवळ आणि केवळ माझा फक्त तुम्हाला चेहरा दिसतो, तोही चांगला अर्धा तास कंटाळा येईपर्यंत। पण ही कला अवगत नसल्यामुळं मी त्यांच्यापेक्षा थोडासा कनिष्ठच आहे। आमच्या दोघांची तुलना होऊ शकत नाही। नितीन महाराज हे श्रेष्ठच आहेत। तसंच दिलीप कंकाल दादा म्हणतात की बुद्ध धम्मात चमत्कार नाहीत, परंतु त्यांचा उल्लेख कसा काय केला जातो। तर दादा, बौद्ध धम्मात चमत्कार नाहीत, परंतु ते बौद्ध वाङ्मयामध्ये कसे आलेले आहेत हाच प्रश्न नेमका जॉन्सनने देखील विचारलेला आहे। जॉन्सन काय विचारणार हे मला माहिती आहे, तो कार्ल जॉन्सन काय विचारणार आहे तेही मला माहिती आहे। पण दिलीप दादा, तुम्हाला महत्त्वाचं सांगू का की चमत्कार वगैरे त्या काळात झालेले नव्हते। प्रत्यक्षात बुद्ध ज्यावेळी शरीर रूपाने या पृथ्वीतलावर होते त्यावेळी चमत्काराची भाषा वगैरे झालेली नाही, परंतु त्यांच्या पश्चात जे काय त्रिपिटक आपलं लिहिलं गेलं जवळजवळ बऱ्याचशा वर्षांनी, 700-800 वर्षानं, तर त्याच्यामध्ये अनेक जे पंत उपपंत जे त्यांनी जो प्रवेश केला होता आणि त्यांनी जे वेगवेगळे गट संप्रदाय निर्माण केले होते, सविरयान, महायान, वज्रयान, तंत्रयान, सहजयान, तर या यानामध्ये प्रवेश करणाऱ्या लोकांनी किंवा बौद्ध भंत्यांनी म्हणा होय तर, आणि अशा पद्धतीचे ग्रंथ लिहिले गेले। ते जे ग्रंथ लिहिले गेले ते केवळ आणि केवळ परकीय शत्रूंच्या हाती लागू नयेत म्हणून ते शिलोनला गेले। त्या शिलोनमध्ये पालीचं सिंहली भाषेत रूपांतर झालं। त्या पाली भाषेचं रूपांतर करत असताना
परत त्याचं हिंदी ट्रान्सलेशन झालं. परंतु जे वज्रयान आहे, तंत्रयान आहे, हे संपूर्ण चमत्काराने भरलेलं यान आहे. संपूर्ण चमत्काराने भरलेलं यान आहे. आणि या तंत्रयानातून, यंत्रयानातूनच मग हे तुमचे दत्त संप्रदायाच्या कथा निर्माण झाल्या किंवा नाथ संप्रदाय निर्माण झालेला आहे. अशा विविध संप्रदायाची निर्मिती ह्या यानातूनच झालेली आहे. आणि म्हणून हा जो चमत्काराचा भाग आहे, प्रत्यक्षात भगवान बुद्धाच्या, सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या काळात घडलेले नाही, तर त्यांना अलौकिक स्वरूप प्राप्त व्हावं म्हणून त्यांच्या भक्तगणांनी, त्यांच्या स्थवीर लोकांनी, महास्थवीर लोकांनी अशा पद्धतीची रूपकं चिटकवलेली आहेत. आणि अशी रूपकं ही तुम्हाला सर्व सरसकट धर्मामध्ये तुम्हाला हे दिसतील. एखाद्या व्यक्तीला आपण ज्यावेळी मोठा समजतो, मोठा करतो, त्यावेळी त्याला सुद्धा आपण वेगवेगळी रूपकं चिटकवतो. परंतु त्या चिटकवलेल्या रूपाचं कालांतरानं कपोलकल्पित म्हणून गणलं जातं. तर असा तो एक प्रकार आहे. आणि त्याच्यावर मी प्रत्यक्षात एक सुंदरसा व्हिडिओ काढणार आहे, हे लक्षात घ्या. प्रत्यक्षात रावणाला 10 तोंड नव्हती. 10 बल तनुजम 10 बोधिचत्यम नमामी नव्हतं. 10 तोंड नाहीत. मारुतीरायाला शेपटी नाही. श्री गणेशाला हत्तीचं तोंड नाही. पण हे लक्षात घ्या, ज्यावेळी ही अशी काल्पनिक देवदेवता निर्माण झालेली आहे, वास्तविक पाहता त्यांचं स्वरूप हे मोठं दिसावं म्हणून अशी रूपकं चिटकवली गेलेली आहेत. तर अशी रूपकं कुठल्या ग्रंथामध्ये कशा पद्धतीने घेतलेली आहेत त्याच्यावरही आपण व्हिडिओ काढू झाला. तर तूर्त हेच सांगतो की बौद्ध धर्म हा शुद्ध विज्ञानावर अवलंबून आहे, चमत्कारावर नाही. चमत्काराची जी घुसखोरी केलेली आहे ती बौद्ध धर्मामध्ये वेगवेगळ्या निर्माण झालेल्या यानातून झालेली आहे. एवढं लक्षात घ्या फक्त. आणि तर ज्या मला कमेंट्स आल्या 167 लोकांच्या कमेंट्स पैकी जे काही प्रतिनिधित्व आहे, आभार मानण्यासाठी 167 लोकांचा आभार मी मानू शकत नाही. प्रतिनिधी स्वरूपात मानतो बाबांनो की बाबूराव सरदे, रवी गायकर, दिलीप कंकाळ, पनाजी दादा, गोपीनाथ विटेकर, भारत थोरात, प्रमोद भालेराव, विश्वपाल जाधव दादा, तसेच अनेक आहेत मंडळी. तर या सर्वांचा मी आभारी आहेत. तसंच फोनवरून माझी नेहमीच विचारपूस करणारे अनेक मंडळी आहेत, त्या सर्वांचाही मी आभारी आहे. आणि ह्या आपल्या बुद्धविटेवरी याला धम्मदान दिलं, मोठ्या सुढळ मनानं दिलं, प्रेमानं दिलं. धम्मदान हे करावं, अवश्य करावं. बुद्धविटेवर या चॅनल देखील आर्थिक सहकार्य करण्यासाठी मी वारंवार तुम्हाला विनंती करत असतो. तर या विनंतीचा मान देऊन मला किशोर साळवे सर, विनोद कंसराज नरवाडे साहेब, अविनाश कृष्णा रणखांबे सर, क्रांती विजय ओहोळ सर, अनिल विठ्ठल क्रांती, मला वाटतं बहुतेक माझ्या भगिनीचं नाव असावं, आणि अनिल विठ्ठल शिंदे, सत्यभामा दयानंद गायकवाड ताई, तसेच सुरेश धिवर बीड आणि रोहित अरविंद बगाडे यांनी मला धम्मदान देऊन फार मोठं उपकृत केलेलं आहे. जो प्रश्न विचारला गेला KP गायकवाड सरांनी, ते खोपोलीचे आहेत. आणि त्यांनी जो मला सकाळी फोन करून विचारलं, वास्तविक पाहता आपण कुठून आलो आणि कुठं जाणार, हा त्यांचा एक मूलभूत प्रश्न त्यांनी सांगितला. आपण कुठून आलो आणि कुठे जाणार आहात. वास्तविक पाहता या प्रश्नावर बुद्धाने मौन धरलेला आहे. बुद्धाने देखील हा प्रश्न विचारला होता त्या काळामध्ये, येणं जाणं वगैरे वगैरे. तर आपली जी काही मायथॉलॉजी आहे त्या मायथॉलॉजी अगोदर समजून घेऊया. कुठली मायथॉलॉजी आहे की जी 10 लक्षणं दिलेली आहेत धर्मामध्ये जी 10 लक्षणं दिलेली आहेत, त्या लक्षणाला वेगवेगळी नावं जरी असली तरी
कृपया माझी विनंती राहील की हा व्हिडिओ व्यवस्थित परिपूर्ण आणि महत्त्वाचा आहे म्हणून ऐका. हा व्हिडिओ समजण्याला कठीण आहे हे तुम्हाला मी आधी सांगतो. हा व्हिडिओ एंटरटेनमेंटचा नाही हेही तुम्हाला अगोदर मी सांगतो. तर इथं मानव व्यक्ती शरीरांची जी आहे ती कोण्या जातीची आहे, कोण्या धर्माची आहे, कोण्या विचाराची आहे हे महत्त्वाचं नाही बाबा. लक्षात आलं का? मानव प्राणी हा जिथून तिथून हा एकच असतो. मानव प्राणी हा सर्वस्वी सारखाच आहे. वास्तविक पाहता बाळ जन्मत कुठला धर्म असतो, कुठली जात असते हे तुम्ही आम्ही नंतर त्याला दिलेली जात आणि धर्म असतो. माणूस मृत्यू पावतो. काही समाजामध्ये त्याला पुरून टाकलं जाईल, काही समाजामध्ये त्याला सरणावर दिलं जातं, जाळलं जातं. वास्तविक पाहता आणखी बारकाईने जर विचार जर केला तर शेवटी जे आपल्या बौद्ध धर्मामध्ये तुषित लोकांचा उल्लेख केलेला आहे, तुषित लोकांचा बरं का. तर तसंच काही लोक म्हणतील की देवाघरी, स्वर्गाघरी, निज घरी हे वेगवेगळं आहे. तर प्रथम आपण तुम्ही लक्षात घ्या की धर्माची 10 लक्षणं जी आहेत ही 10 लक्षणं वास्तविक पद्धती जैनांची 10 लक्षणं आहेत, बुद्धाची 10 लक्षणं आहेत, ज्याला तुम्ही पारमिता वगैरे म्हणता ते, आणि वैदिक धर्माची देखील 10 लक्षणं सांगितले. धर्म म्हणजे काय आणि तिन्ही धर्माची, आता धर्म शब्द मी वापरतो, तिन्ही धर्माची म्हणजे जैन, बौद्ध आणि वैदिक धर्म यांचा जो पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे अर्थात तो एकच आहे की हो. आणि कोणी म्हणणार आहे नाही प्राणी मात्रावर दया करा. कोणता धर्म शिकवतो तुम्हाला की बाबा चोरी करा? कोणता धर्म शिकवतो तुम्हाला की प्राणी हत्या करा? कोणता धर्म तुम्हाला सांगतो की शेजाऱ्याबरोबर भांडणं करा? कोणता धर्म तुम्हाला शिकवतो की बाबा काहीतरी एक कलंक अवश्य जगण्यासाठी एक वेगळा मार्ग पत्कर? अर्थ लक्षात आला असं तर कळेल. असो, तर हेच धर्म, हेच अर्थात या तिन्हीची सांगड मी आजच्या व्हिडिओमध्ये घालून मी माझ्या वारकरी संप्रदाय तुम्हाला पुन्हा घेऊन जाणार आहे. कारण माझ्या वारकरी संप्रदायामध्ये त्याचे विचार काय आहे त्याचे हेही तुम्हाला इथं सांगतोय बाबा. तर एक श्लोक आहे आणि तो श्लोक मनुस्मृतीचा आहे. म्हणजे मनुस्मृतीचं नाव मी घेतलं म्हणून ताबडतोब लगेच व्हिडिओ बंद करू नका. मनुस्मृतीमध्ये सगळंच वाईट असं काय नाही. वास्तविक पाहता मनुस्मृतीनं जे क्षुद्र वर्णीयांना जशा पद्धतीनं सांगितलेलं आहे तो कलंक आहे. हे मी अगोदर बोलून दाखवतो. तो मानव जातीला कलंक आहे. पण काही गोष्टी चांगल्या सुद्धा पण एक ऐकायला काय हरकत आहे. आणि त्याचं कंपॅरिझन, त्याची तुलना आपण इतर वाङ्मयाशी, इतर धर्माशी, संस्कृतीशी लावायला काय हरकत आहे. शेवटी धर्म तिथून हे सगळेच आहेत. कोणीतरी एखादं पटसुंबाई येतो स्वतःचं वर्चस्व गाजवण्यासाठी अशा पद्धतीचे श्लोक घातले गेलेले आहेत की जे श्लोक एक मानव समाजाला कलंकित आहेत. म्हणून मनुस्मृती सगळीच वाईट नाही. बाबासाहेबांनी जी मनुस्मृती जाळली, लक्षात आलं का? त्याच्यावर आता मी जास्त बोलत नाही. बाबासाहेबांनी कोणाची मनुस्मृती जाळली? ती मनु महाराजाचीच आहे की आणखी दुसरी कोणाची आहे? सांगू आपण पुढे कधीतरी. हे तर काय सांगितलंय? धृती क्षमा दमो अस्तेयं शौचमींद्रिय निग्रह धीर विद्या सत्यम क्रोधो दशकम धर्म लक्षणम. धृती म्हणजे धैर्य, धाडस असं पाहिजे. आता तुम्ही थोडंसं अष्टांगिक मार्गाचे जे 8 मार्ग सांगितले ना, सम्यक दृष्टी, सम्यक संपर्क, संकल्प, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक आजीवा, सम्यक समाधी वगैरे सांगितले ना, हे अष्टांगिक मार्ग. हां, तर त्या अष्टांगिक मार्गाचा तुम्ही थोडंसं डोळ्यापुढे ठेवा आणि हे सांगत असताना ते डोळ्यापुढे ठेवतो जे मी आता तुम्हाला अष्टांगिक मार्ग ते. कारण अष्टांगिक मार्ग हाच 4 आर्य सत्य आणि आर्य अष्टांगिक मार्ग हे बुद्ध धम्माचं परम 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 वैशिष्ट्य आहे. काय 4 आर्य सत्य नेहमी सांगतो मी. 4 आर्य सत्य उठली आहे ती
दुःखं दुःखा समपादं दुःखसच अतिक्कमं आर्यस्य अटंगिकं मग्गं दुःखुपसमगामिनी एतं खोसरण खेमं एतं शरणमानमं सब्ब दुःखं पमुच्यतिसी. तसं मनू महाराजाने काय सांगितले तेच तुम्हाला अष्टांगिक मार्गामध्ये कशा पद्धतीने आढळलं जाते आणि दस पारमितामध्ये कसं आढळलं जाते हा व्हिडिओ एक जरूर व्यवस्थित आणि लक्षपूर्वक ऐका एवढं मात्र विनंती आहे. हा एंटरटेनमेंट मौजमस्तीचा व्हिडिओ नाही आणि लोकांना शिवाय देण्याचाही हा बनवलेला नाही. धैर्य, धृती, क्षमा. आता क्षमाचा काय अर्थ करतो आपण की बाबा एखाद्याने आपल्याला जर उपकार केला लक्षात आलं का तर त्याच्यावर अपकार करू नका. अरे बाबा हो तुम्हाला एखाद्याचा उपकार फेडणं झालं नाही तरी चालेल परंतु त्याला अपाय करू नका अपकार करू नका. तसेच दम म्हणजे संयम. तर आपला हा धर्म जर वाढवत असतो ना आपण तर या धर्मामध्ये संयमाला फार महत्वाचं आहे. उतावीळपणा नको आहे. कुठल्याही गोष्टीचा निर्णय घेण्यासाठी अगोदर त्याच्यावर विचार करा, मनन करा, मंथन करा. साधं एखादी वस्तू जरी घ्यायची असेल आपण बाजारात जातो विकत घेतो तर ती वस्तू विकत घेत असताना देखील माणूस शिकला नसतो सवरला नसतो तोही थोडंसं पारखून बघतो. लोखंडाची जर वस्तू असेल तर तिला तो वाजवून बघतो. मातीचं भांडं असेल तर त्याला तो खडा लावतो आणि वाजून बघतो. म्हणजे काय करतो तो पारखून घेतो. तसं धर्म पारखून घेण्यासाठी अधीर होऊ नका, संयम राखा. आणि कुठलीही वस्तू घेत असताना अधीर होऊ नका, तिची परीक्षा करा आणि नंतरच घ्या. तसंच कुठलं सांगितलं धृती, क्षमा, दम आणि अस्थेय. अस्थेय म्हणजे चौथा नंबर अस्थेय. अस्थेय म्हणजे चोरी करू नका. कशाचे असू दे ते, वस्तूच्या असू द्यात, जमिनीच्या असू द्यात, कागदपत्राच्या असू द्यात, चोरी करू नका. आणि कोणाच्या विद्येचीही चोरी करू नका. आपण ते तत्वज्ञान भले तुम्ही पुस्तके पुराण सगळं वाचून कमवा पण अमुक तमुक व्यक्तीनं सांगितलंय म्हणून त्याची रिपिटेशन परत आपल्या इतर व्हिडिओमध्ये करून तर हे चोरी करू नका. चोरी आणि तुम्हाला अदिन्न दाना वेरमणी शिखा पदंग समाधी आम्ही काय सांगते हे सांगते ना. तसंच शौच. आता शौच हा शब्द वेगळा असेल परंतु ते काय सांगतंय की मनातील घाण दुर्गंधी टाकून द्या. तद्वतच शरीराचं स्वच्छता म्हणजे अंतर्मनाची स्वच्छता असावी, मनाची स्वच्छता असावी, तद्वतच शरीराची देखील स्वच्छता असावी. मग स्नान करणं म्हणा, साबणाने आंघोळ करणं म्हणा आणि स्वच्छ टापटीप राहणे म्हणा. त्याच्यामुळं माणूस कसं होतो अगदी ताजा तवान पवित्र तल्लीन होतो दिसतो ना. तर तद्वतच बाबांनो अंतर्मन जसं तुम्ही बाह्य शरीर निर्मळ करता तसं अंतर्मन देखील प्रति लोकांसाठी निर्मळ ठेवा. पण जर मनातच घाण असेल तर तुकाराम महाराज सांगितलं ना काय करील तेथे साबण नाही निर्मळ मन. लक्षात आलं का तुकाराम महाराज सांगतात नाही निर्मळ मन तेथे काय करील साबण. मनावर महत्वाचं आहे आणि म्हणून बुद्धानं धम्मपद सांगितलेलं आहे मनोपुबंगमा धम्मा मनुष्ठा मनोमया मनसाचे पदुठ्ठेन भासती वा करोती वा ततोनं दुःख मनवेती चक्कं तो पदंग. मनोपुबंगमा धम्मा मनुष्ठा मनोमया मनसाचे प्रसन्नेन भासती वा करोती वा ततोनं सुख मनवेती छायाव अन पायनी. मनाची व्याख्या सुंदर आहे. यमक वाघामधला आहे धम्मपदातील यमक मधील पहिलाच श्लोक आहे हा. तदनंतर आपण पाहतो इंद्रिय निग्रह म्हणजे कंट्रोलिंग ऑफ दी म्हणजे तुमच्या शरीरावर तुमच्या संपूर्ण जिभेवर एक नियंत्रण पाहिजे, डोळ्यावर नियंत्रण पाहिजे, कानावर नियंत्रण पाहिजे, हातापायावर नियंत्रण पाहिजे. आपण डोळ्याने काय पाहतो पाप पाहतो ते नको आहे तसलं नाही का. तोंडाने काय सांगतो लोकांचे चाडे सांगतो तेही नको आहे. कानाने आपण एक वाईट साईट विचार ऐकतो तेही नको आहे. लक्षात आलं का.
घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे गोड नाम विठोबाचे. तुकाराम महाराजांनी सांगितलं ना हे अभंग. प्रत्येक अवयवाला एक संयमित कसं ठेवायचंय हे आपल्या तुकाराम महाराजांनी सुद्धा या साध्या आणि सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही आई का रे कान तुम्ही आई का रे कान माझ्या विठोबाचे गुण घेई घेई माझे वाचे घेई घेई माझे वाचे. म्हणून इंद्रियावर ताबा ठेवा. मन हे भरकटलेलंच असतं. मन सातत्यानं भरकटत जातं. पण त्याही मनाला लगाम घालण्यासाठी मी जो आताचा श्लोक घेतला होता धम्मपदातील पहिला आणि दुसरा श्लोक त्याला अनुसरून वागावं हेच बुद्धाचं तत्वज्ञान शेवटी काय सांगते. आणि म्हणून ह्या मनुस्मृतीमध्ये मनू महाराजांनी ते सांगितलंय ते तुम्हाला मी सांगतोय. आणखी जायचोय मी जैन धर्माकडे येणार आहे थोड्या वेळातच. 21 मिनिटं झाली असू द्या. आता धी म्हणजे आपली बुद्धी वाढवणे म्हणजे आपल्या अभ्यासामध्ये सातत्यानं वाढ करीत राहणे. आहे तिथंच गाडा ठेवू नका. तो गाडा पुढे घेऊन जा. पुढं नाही घेऊन गेला तरी चालेल पण मागं आणू नको. समजलं असेल वाक्य. आणि समजलं असेल तर मी तुमचे फार आभार मानतो. कारण ह्या सत्कर्मानं आपल्या बुद्धीला वाढवावं. सत्कर्मानं वाढवावं. पण गंमत अशी की तो गाडा आम्ही पुढेही ढकललेला नाही. तो जाग्यावरही ठेवलेला नाही. त्याचं सगळं पार्ट आम्ही विकून खाल्ले. बघा अर्थ लागत असेल तर सांगा तुम्ही मला कमेंट करून सांगा. अशा गोष्टी तुम्ही मला कमेंट करून सांगत हो. कारण मी माझं व्हिडिओत बोलत असताना मी थोडंसं काय त्याला म्हणतो आपण एक गोपनीय नाही उत्सुकता वाढवण्यासाठी हॉरर का काय शब्द आता शब्द आठवत असते. विद्या यथार्थ ज्ञान घ्या. योग्य ते ज्ञान घ्या. अविद्या घेऊ नका. वाईट विद्या घेऊ नका. चोरी कशी करावी शिकू नका. लोकांना त्रास कसा द्यावा हे शिकू नका. तर विद्या ही कशी असावी पवित्र चांगलीच असावी. तसेच सत्यम म्हणजे तुमचं जे आचरण आहे तुमची जी वागणूक आहे ते कशी असावी तर त्या आचरण देखील सत्याला धरून असावी. म्हणूनच बुद्धानं आपल्या वेगवेगळ्या गाथेमध्ये सत्य याला फार महत्त्व दिलेलं आहे. त्याला आपण 4 आर्य सत्य म्हणूया हवं तर किंवा 4 नोबल ट्रुथ्स. नोबल हा शब्द वापरला म्हणजे नोबल हा शब्द वापरला आणि महावीराने त्याचं काय केलंय संयम हा शब्द वापरला नोबलला नाही का. म्हणजे संयम आणि इथंही तो संयमच वापरलेला आहे. आणि आपण काय वापरलंय आपण म्हणजे बौद्ध धर्माने काय वापरलाय तो सम्यक हा शब्द वापरलेला आहे. हां सत्यम म्हणा पुन्हा सत्यम शिवम सुंदरम छान आहे. आता अक्रोध आता अक्रोध याच्यावर तर आपल्याला धम्मपदामध्ये तुम्हाला वाक्य दिलंय वैरानं वैर मिटत नाही अवैरानं वैर मिटत. आणि हाच बुद्धाचा सनातन धर्म आहे नाही का. अकोची मंग अवधी मंग अजनी मंग अहासी मे. तर तो श्लोक कसा आला घेतला तुम्ही लक्षात आलं तुमच्या. तो श्लोक आपण पुन्हा सांगतो मनुस्मृतीचा आहे परंतु तिटकारा करू नका. कारण हा जो श्लोक आहे तो धम्मपदाला अनुसरून आणि जैन वाङ्मयाला अनुसरूनच घेतलेला आहे. म्हणजे सिद्धार्थ गौतम आणि वर्तमान महावीर हे एकाच काळातील एकाच शेजारचे राजपुत्र होते आणि दोघांनी मानवमुक्तीचा ध्यास घेतलेला होता आणि म्हणूनच घरदार सोडून गेले होते. श्लोक तो असा आहे धृती क्षमा दमो अस्तेयम शौचमींद्रिय निग्रह धीर विद्या सत्यम क्रोधो दशकम धर्मलक्षणम. त्यालाच काय म्हटलंय मग आता महावीरांनी. आता त्यांना उत्तम संयम हा शब्द ह्यांनी घेतला. उत्तम म्हणजे नोबल थोडक्यात नाही का. नोबल म्हणजे एक पवित्र नोबल सर्वश्रेष्ठ परमश्रेष्ठ धरूया. कसा झाला शब्द तर महावीरांनी काय सांगितलंय क्षमा आलेच आहे माग. मार्दव प्रेम. आर्जव सत्य आलंय माग. शौच शुद्धता शरीराची मनाची.
संयम, इंद्रियावर संयम राखणे, तप, विद्या हे आलेलंच आहे. त्याग, अंकिंचन्य, ब्रह्मचर्य ही बुद्धाची हे महावीराचे दशपारमिता आहे. हे भगवान महावीराची दशपारमिता कुठले माहिती का? आता हे सगळं आलेलं आहे तुम्हाला. तर कुठली? क्षमा, मार्दव, आर्जव, सत्य, शौच, संयम, तप, त्याग, अकिंचन्य आणि ब्रह्मचर्य. हे 10 झाले का? त्यात आता पारमिता आपण जोडून पाहणार आहोत. बौद्ध सिद्धार्थ भगवान बुद्धाने ज्या 10 पारमिता दिल्या तुम्हाला ते सांगतोय. आता वर्तन खातीर काय फरक दिसतो बघा तुम्हाला. आता काय? शील, दान, उपेक्षा, नैष्कर्म्य, वीर्य, शांती, सत्य, अधिष्ठान, करुणा आणि 10वं मैत्री. आता लक्षात आलं ना तुमच्या मला काय म्हणायचं होतं ते? तर ही 10 लक्षणे देखील बुद्धाची सांगितलेली. म्हणजे धर्म जाणण्यासाठी आपण 10 शिलांचं पालन करूया म्हणावा. शील म्हणूया आपण पारमितेच्या. मी त्याला शील हा शब्द वापरतो. तद्वतच आपल्याला आणखी महत्वाचं सांगायचं आहे बाबांनो, की मग आता याचा संदर्भ कोणी ते काय लोकांनी जे बोलतो एक मध्यंतरी आमच्या माऊलीने एक शब्द वापरलेला आहे. जे आमच्यासारखे जे टिंगल टवाळी करतात, वेडेवाकडे बोलतात, त्यांच्यासाठी काय? जया पूर्व जन्मीचे सुकृत. ज्ञानेश्वर माऊली म्हणते, जया पूर्व जन्मीचे सुकृत तयाशी वस्तू होय प्राप्त, मूर्खाची निश्चित नकळे देखा. चार्ल्स जॉन्सन, लवकर प्रश्न पाठव रे बाबा, कारण तुझ्या प्रश्नाला उत्तर द्यायचे तर लोकही आधीवर झालेले आहेत तुझे प्रश्न ऐकण्यासाठी. हे महत्वाचं. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे कसं आहे बरं का? मग हे कुठे घेतलं आपण? तर हे घेतलं आमच्या एकनाथ महाराजांनी आपल्या वारकरी संप्रदायामध्ये कसं आणलं ते पाहता. एकनाथ महाराज, आता अनेक संत आहेत आपले, खूप मोठे संत आहेत. अगदी तुकाराम महाराज आहेत, ज्ञानेश्वर माऊली आहेत, तुम्हाला तो निवृत्ती दादा आहेत, सोपन काका आहेत, मुक्ताई आहे, चोकोबा आहेत, सोराबाई आहेत, गोरोबा कुंका आहेत, गोरोबा काका आहेत, सावता माळे आहेत, विसोबा खेचर आहेत, मानकोजी दादा आहेत, सगळे आहेत. खूप मोठे मानदियाळे आहे आमच्या संतांनी. आणि संतांना केवळ आपल्या अभंगामध्ये जे बुद्धानं सांगितले ते सांगितलं, जे महावीराने सांगितलं ते सांगितलंय. विशेष म्हणजे जे पोथी पुराणातून आलेलं आहे. काय असेल, आता बौद्ध धर्मामध्ये सुद्धा ग्रंथामध्ये बरीच अशी विचित्र कथा आलेल्या आहे. त्या उदाहरणार्थ की तथागत बुद्ध स्त्रियांचा अनादर वगैरे करत होते आणि त्याच्यासाठी मग ते उदाहरण देतात. त्या मावशीचं, त्या प्रजापतीचं देतात उदाहरण की त्यांनी धर्म का दिला नाही, स्त्रियांना धम्मदीक्षा देण्यामध्ये भगवान बुद्धांनी नकार का दिला होता, मग आनंदानं कसं मनवलं बुद्धाला वगैरे वगैरे अनेक उदाहरण दिले जातात. तर सांगायचं तात्पर्य आहे की आपण केवळ चांगलं ते पहा. आलं का लक्षात? चांगलं पहा. काय? सम्यक दृष्टी वापरा आणि पहा. म्हणून आमचे एकनाथ महाराज काय म्हणतात? अष्टांग साधने करितात योगी. अष्टांग साधन करितात योगी, परिमन अव्यंग होत नाही. दुजे पण नको पाहू सर्वाठाई, एक रूप देही देव दिशे, एक रूप देही देव दिशे, येणे सर्व काम सुगम सुपारे, तुझे पण वावरे देह बुद्धी. काय सांगितलं वाव ग? महावीरांनी ते सांगितलंय, बुद्धांनी ते सांगितलंय.
आणि मनस्फूर्तीचंही मी लक्षण तुम्हाला 10 लक्षण सांगितली तर ते झालेच ना. आणि मग या तिन्ही महान व्यक्तिमत्वांच्या विचाराची जोड मी ते एकनाथ महाराजांच्या अभंगात घातली तर तेही तसं दिसतं ना तुम्हाला. म्हणजेच काय, तुझे पण नको पाहू सर्व ठाई, एक रूप देही देव दिशे देह दिशे, मन चित्त अहंकार. आलं ना तिथं बाळानं, मन चित्त अहंकार करणे या विचार, मन चित्त अहंकार करणे या विचार, दुजे पार दुजेपणे पार केवी तरे केवी तरे, एका जनार्दनी दुजेपण सोडी, एका जनार्दनी दुजेपण सोडी, विठ्ठलाची मांडी हृदया माझी हृदया माझी, विठ्ठलाची मांडी विठ्ठलाची मांडी हृदया माझी हृदया माझी. आणि पुन्हा एकनाथ महाराज काय म्हणतात, काम क्रोध लोभ दंभ मद मत्सर, काय काय सोडायचं बघा, सगळं आले ना आपलं. दस पारमिता मी सांगितले, जैन पारमिता मी सांगितलेले आणि म्हणून दिलेले विचारही सांगितलेले, त्याला अनुसरून आलं नाही इथं कुठं. काम क्रोध लोभ दंभ मद मत्सर षडवरी तत्पर हेची येथे, हे 6 वैरी आहेत, जीवनाचे 6 वैरी आहेत. तृष्णा क्षुधा म्हणजे ताण म्हणजे तृष्णाच, क्षुधा तृष्णा मोद शोक जरा मरण, जरा म्हणजे म्हातारपण, क्षुधा तृष्णा मोद मोद म्हणजे आनंद, शोक म्हणजे शोक तर माहितीच आहे, जरा मरण, षड उर्मी पूर्व देही हेची देही हेची. कारण बुद्धाने देखील हे रिपू पाहिलेत, कुठलं म्हातारपण कसं होतंय, मृत्यू कसा होतो, समाधी कशा पद्धतीची लागली जाते, हे दृश्य जे 4 दृश्यांचे जे दाखवलेत ना जुन्या वाङ्मयामध्ये आहे. पण हल्लीच्या ह्या 4 दृश्यांना म्हणजे कुठलाही आजारपण पाहणे, रोगी पाहिला, मग एक मृत्यूशय्येवरची व्यक्ती पाहिला, मरण पाहिलं वगैरे, किंवा ते तिरडीवर घेतलेलं माणूस पाहिला, त्यावेळेस सिद्धार्थ विचारतो त्या आपल्या कंठकाला कच्छाला, शब्द लवकर आठवत आहे स्वारी बरं का, कंठका गोडा होता बरं. तर त्यांना जो विचारतो, आपल्या सेवकाला विचारतो गाडीवानाला, हे दृश्य तर मग तो दृश्य काय सांगतो तो भगवान, हे दृश्य तर सगळ्यांनाच अनुभव लागला, मरण येणारच आहे, जीवन येणार आहे, म्हातारपण येणार आहे, म्हणून इथं सांगितलं जाते काय, क्षुधा तृष्णा मोद शोक जरा मरण षड उर्मी पूर्ण देही हेची, आशा मनीषा कल्पना, फार बारकाने पहा, आशा मनीषा कल्पना इच्छा तृष्णा वासना, इच्छा तृष्णा वासना, हे 18 गुण जया देहा माझी, हे 18 गुण झाले. आता मोजून दाखवत नाही, तुम्ही मोजत बसा आता. बरं सांगतो, काम क्रोध लोभ दंभ मद मत्सर क्षुधा तृष्णा मोद शोक जरा मरण, तसंच आशा मनीषा कल्पना इच्छा तृष्णा वासना, अशा 18 गुण आहेत. ते प्रत्येकाच्या देहामध्ये आहेत. मग याच्यावर उपाय काय आहे, तर याच्यावर एकच आहे, एका जनार्दनी तेजोनी 18 घालून टाका, ते तेजून टाका, त्याचा त्याग करा. एका जनार्दनी तेजोनी 18 तोची संसार माझी शुद्ध बुद्ध शुद्ध बुद्ध, तोची संसार माझी शुद्ध बुद्ध शुद्ध बुद्ध. या ठिकाणी थांबत असताना महत्त्वाचं एक तुम्हाला विनंती करायची वाटते की वारकरी संप्रदायाच्या संतांच्या अभंगातून जिथं जिथं तुम्हाला बुद्ध दर्शन घेतलेलं आहे घेतलंय, तर अशा प्रतींचं मी झेरॉक्स प्रती काढलेल्या आहेत. बऱ्याच मंडळीनं पत्रव्यवहार किंवा फोनद्वारे मला कळवलेलं आहे
की अशा अशा पद्धतीचा आम्हालाही त्या काय अभंगवाणी पाठवा ज्याच्यामध्ये शुद्ध बुद्ध दाखवलेला आहे। तर असे हे अभंग जवळजवळ 100 आहेत आणि तत्वपर अभंग जवळजवळ 500च्या पुढंच आहेत, मी काय मोजलेलं नाही तो। तद्वतच ज्या व्यक्तींना पाली लिपी मूळाक्षर काना वेलांटी वगैरे शिकायचंय त्यांनी कृपया तशाही पद्धतीचं मला फोन करून सांगावं। ज्याची कुणाची मागणी असेल त्यांना मी हे पाठवून देईल। हे आहे धम्मलिपी किंवा बुद्धलिपी म्हणूया किंवा पाली लिपी म्हणूया। हे पानं जरी वाचली तुम्ही तरी तुम्ही सम्राट अशोकानं ज्या ज्या खडकावर खोदलेलं आहे आपल्या आज्ञा राजाज्ञा म्हणा किंवा एक बुद्ध वचन म्हणा हवे तर ती तुम्हाला सहज वाचता येतील। केवळ एवढं जरी तुम्ही वाचलं आणि हे पाठांतर व्यवस्थित जर केलं तर नक्कीच तुम्हाला येईल। तर आपणा सर्वांना विनंती आहे की हे बाळ आपण मागवू शकता। तर या ठिकाणी आता मी थांबतो आणि परत एकदा तुम्हाला मी विनंतीपूर्वक आवाहन करतो की कृपया माझा फोन पे क्रमांक आहे 82 65 07 51 51। या फोन पेवर आपण आपली आर्थिक मदत पाठवावी जेणेकरून बुद्धविटेवरी हे सदर मला चालवण्याला आणखी आपल्यापासून प्रोत्साहन मिळेल। माझा हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो। जय भीम जय भीम जय भीम।